Good morning. We will see some more problems on increasing and decreasing functions. Question number 3. Find the values of x for which the functions are strictly decreasing. एक क्वेश्चन आपण पाहिला होता. आणखी एक क्वेश्चन पाहूया. fx is equal to x plus 25 upon x. Function is strictly decreasing. Differentiating with respect to x we get f dash x is equal to x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 25 तसंच 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह minus 1 upon x square. That will be equal to 1 minus 25 upon x square. fx is strictly decreasing function. Therefore, f dash x less than 0. Therefore, 1 minus 25 upon x square less than 0. हे सॉल्व करायचं आपल्याला. मग सिम्प्लिफाय केलं एक्स स्क्वेअर मायनस 25 अपॉन एक्स स्क्वेअर लेस देन 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे, मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर मायनस 25 लेस देन 0. एक्स प्लस 5 एक्स मायनस 5 लेस देन 0. मग आता कंडिशन येते इफ ए बी लेस देन 0 then a greater than 0 b less than 0 or a less than 0 b greater than 0. Therefore x plus 5 greater than 0, x minus 5 less than 0 or x plus 5 less than 0, x minus 5 greater than 0. जर आपण निगेटिव्ह घेत असेल प्रॉडक्ट तर एक पॉझिटिव्ह घ्यायचा, एक फॅक्टर पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह घ्यायचा. ए ग्रेटर दॅन 0 बी लेस दॅन 0. देअरफॉर एक्स ग्रेटर दॅन मायनस 5 एक्स लेस दॅन 5 और एक्स लेस दॅन मायनस 5 एक्स ग्रेटर दॅन 5. मग आता -5 to 5 -5 ग्रेटर दॅन -5 म्हणजे -5 च्या पुढे आणि लेस दॅन 5 म्हणजे हे येईल -5 लेस दॅन एक्स लेस दॅन 5. आता हे जर घेतलं तर -5 पेक्षा लहान म्हणजे इकडं आणि +5 पेक्षा मोठा म्हणजे इकडं, विच इज ऍबसर्ड. Therefore, x belongs to open interval -5 to 5 is the answer. याच्यामध्ये इथे डिनॉमिनेटरला येते, इथे एक्स डिनॉमिनेटरला येते बरोबर. मग एक्स नॉट इक्वल टू देअरफॉर
एक्स नॉट इक्वल टू 0. एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करतोय, नॉन झिरोने मल्टिप्लाय करतोय, म्हणजे -5 टू +5 एक्सक्लुडिंग द पॉइंट 0. See now, fx is strictly decreasing function. We have to find values of x. Fx is equal to x plus 25 upon x. Differentiating with respect to x, f dash x the derivative 1 plus 25, 1 upon x the derivative minus 1 upon x square is equal to 1 minus 25 upon x square. Fx is strictly decreasing function. Therefore, f dash x less than 0. 1 minus 25 upon x square less than 0. मग हे जर सिम्प्लिफाय केलं, x square minus 25 upon x square less than 0. मग आपण considering x not equal to 0 multiply by x square minus 25 less than 0. इथे x नॉट इक्वल टू 0 घेणं कंपल्सरी आहे, कारण x स्क्वेअर डिनॉमिनेटरला आहे फंक्शन मध्ये f डॅश मध्ये. जर x 0 असेल तर हे डिफाइन होणार नाही. मग x नॉट इक्वल टू 0 इथं कंडिशन आली. याचे फॅक्टर x प्लस 5 x मायनस 5 लेस दॅन 0. मग जर ए बी प्रॉडक्ट लेस दॅन 0 असेल देन a ग्रेटर दॅन 0 b लेस दॅन 0 और a लेस दॅन 0 b ग्रेटर दॅन 0. म्हणजेच x प्लस 5 ग्रेटर दॅन 0 x minus 5 less than 0 or x plus 5 less than 0 x minus 5 greater than 0. Therefore, x greater than minus 5 x less than 5 or x less than minus 5 x greater than 5. आता x greater than minus 5 म्हणजे minus 5 ची राईट साइड आणि x less than 5 म्हणजे 5 ची लेफ्ट साइड. म्हणजेच हे येतं -5 टू +5 -5 लेस दॅन x लेस दॅन 5. पण आता हे जर घेतलं तर लेस दॅन -5 म्हणजे -5 च्या लेफ्ट साइडला आणि ग्रेटर दॅन 5 च्या राईट साइडला. म्हणजे याच्यात कॉमन येणार आहे का, तर नाही येणार, म्हणून विच इज ऍब्सर्ड. मग x बिलॉंग्स टू -5 टू 5 एक्सक्लुडिंग विच पॉइंट 0. क्वेश्चन नंबर 4. अशाच प्रकारचे क्वेश्चन्स आहेत सगळे. Find the values of x for which the function fx is equal to x cube minus 12x square minus 144x plus 13 is increasing decreasing. दोन्ही केस साठी आपल्याला x च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. मग आता पहा, differentiating f dash x, differentiating with respect to x, we get f dash x x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square minus 12 into x square चा डेरिव्हेटिव्ह 2x minus 144 into x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus 13 चा डेरिव्हेटिव्ह 0. That will be equal to 3x square minus 24x minus 144. 3 कॉमन घेतला, x square minus 3 8 जार 8x 3 चौक 12 3 आठे 24 3 इंटू याचे फॅक्टर 48 चे फॅक्टर ज्याचा डिफरन्स आपल्याला 8 येतो.
एक्स क्यूब मायनस 12x. 48 चे फॅक्टर ज्याचा डिफरन्स आपल्याला 8 येतो. 12 4 जार. मग आता 12 4 जार तर हे साइन 12 ला येईल म्हणजे x मायनस 12 x प्लस 4. fx is increasing function. fx is increasing function. Therefore, f dash x greater than equal to 0. F dash x greater than or equal to 0. 3 into x minus 12 x plus 4 greater than or equal to 0. Therefore, x minus 12 x plus 4 greater than or equal to 0. If AB greater than or equal to 0, then case 1 A greater than or equal to 0, B greater than or equal to 0, or A less than or equal to 0, B less than equal to 0. या दोन्ही केसेस कन्सिडर करा. x minus 12 greater than or equal to 0, x plus 4 greater than or equal to 0, or x minus 12 less than equal to 0, x plus 4 less than equal to 0. Therefore, x greater than or equal to 12, x greater than or equal to minus 4, or x less than equal to 12, x less than or equal to minus 4. Therefore, आता मोठ्यात दोन्ही सेम साइन आहे, दोन्हीकडे मोठ्यात मोठा घ्यायचा म्हणजे x ग्रेटर दॅन इक्वल टू 12 और x लहानात लहान घ्यायचा x लेस दॅन इक्वल टू मायनस 4. मग इंटरवल जर लिहायचा 12 टू इन्फिनिटी और म्हणजे युनियन मायनस इन्फिनिटी टू मायनस 4 हे पॉइंट्स इन्क्लूड होतात. ही झाली कंडिशन इन्क्रीजिंग फंक्शनची. आता डिक्रीजिंग साठी f(x) इज डिक्रीजिंग फंक्शन. Therefore, f dash x less than equal to 0. Therefore, 3 into x minus 12 x plus 4 less than equal to 0 if AB less than equal to 0, A greater than equal to 0, B less than equal to 0, or A less than equal to 0, B greater than equal to 0. मग आता फॅक्टरच घ्यायचे. 3 आपण डिवाइड घेऊन कॅन्सल करतो. x minus 12 greater than equal to 0, x plus 4 less than equal to 0, or x minus 12 less than equal to 0, x plus 4 greater than equal to 0. मग आता इथं x minus 12 greater than equal to x greater than equal to 12
comma x less than equal to -4 or x less than equal to 12, x greater than or equal to -4. मग आता -4 पासून 12 पर्यंत ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12 म्हणजे 12 ची राईट साइड आणि लेस दॅन इक्वल टू 4 म्हणजे हे काय येईल विच इज ऍबसर्ड. आणि ग्रेटर दॅन इक्वल टू -4 लेस दॅन इक्वल टू 12 म्हणजे -4 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 12 हा पार्ट येतो. म्हणजेच क्लोज इंटरवल -4 to 12. See again. Find the values of x for which the function f(x) is equal to x cube minus 12x square minus 144x plus 13 is first case increasing, second case decreasing. Now differentiating with respect to x we get f dash x cube का derivative 3x square minus 12 into x square का derivative 2x minus 144 into x का derivative 1 plus 13 का derivative 0. 3x square minus 24x minus 144. 3 common घ्या x square 3 8 जा 8x आणि 3 ने divide केलं minus 48. 3 common घेतला 48 चे फॅक्टर ज्याचा डिफरन्स 8 येतो 12 4 जा मग 12 ला साइन मधलं म्हणजे -12 प्लस 4. पहिली केस f(x) इज इन्क्रीजिंग फंक्शन f dash x ग्रेटर दॅन इक्वल टू 0. 3 x minus 12 x plus 4 greater than equal to 0. 3 ने डिवाइड केलं x minus 12 x plus 4 greater than or equal to 0. नुसतं इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग असेल तर कंडिशन ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. मोनोटोनिकली किंवा स्ट्रिक्टली असेल तर इक्वल टू घ्यायचं नाही. मग ए बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0, ए ग्रेटर दॅन इक्वल टू 0, बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 और ए लेस दॅन इक्वल टू 0, बी ग्रेटर दॅन और लेस दॅन इक्वल टू 0. x minus 12 greater than equal to 0, x plus 4 greater than or equal to 0 or x minus 12 less than equal to 0, x plus 4 less than equal to 0. x हा -12 इकडे प्लस झाला x greater than or equal to 12, x greater than or equal to 4 -4 or x less than equal to 12, x less than equal to -4. याच्यामध्ये दोन्ही सेम साइन असतील तर मोठ्यात मोठा घ्यायचा मग 12 मोठा आहे x ग्रेटर दॅन इक्वल टू 12. मग आता ग्रेटर दॅन और इक्वल टू 12 हे इंटरवल मध्ये 12 किंवा 12 च्या पुढचा मग क्लोज इंटरवल 12 टू इन्फिनिटी और म्हणजे युनियन लेस दॅन इक्वल टू 12 लेस दॅन इक्वल टू -4 लेस x लेस दॅन इक्वल टू -4 म्हणजे -4 पेक्षा लहान. मग मायनस इन्फिनिटी पासून -4 पर्यंत -4 इन्क्लूड होतो. हे झाले इन्क्रीजिंगच्या बाबतीत. डिक्रीजिंग f(x) इज डिक्रीजिंग फंक्शन f dash x लेस दॅन इक्वल टू 0. 3 into x minus 12 x plus 4 less than equal to 0. If ab less than equal to 0, a पॉझिटिव्ह घ्यायचा b निगेटिव्ह घ्यायचा, a greater than equal to 0, b less than equal to 0 or a less than equal to 0, b greater than equal to 0. x minus 12 greater than or equal to 0, x plus 4 less than equal to 0 or x minus 12 less than equal to 0, x plus 4 greater than or equal to 0. x greater than or equal to 12 or x less than equal to -4 or x less than equal to 12, x greater than or equal to -4. आता पहा नंबर लाईन वर हे पॉइंट घेतले तर लेस दॅन इक्वल टू -4 म्हणजे -4 ची लेफ्ट साइड आणि ग्रेटर दॅन और इक्वल टू 12 म्हणजे 12 ची राईट साइड. हे ऍब्सर्ड होणार आहे याच्यात कॉमन पार्ट येत नाही. लेस दॅन इक्वल टू 12 म्हणजे 12 ची लेफ्ट साइड आणि ग्रेटर दॅन और इक्वल टू -4 म्हणजे -4 ची राईट साइड म्हणजे -4 to 12 दोन्ही पॉइंट इन्क्लूड होतात. -4 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 12 म्हणजे हे येईल -4 to 12 क्लोज इंटरवल. आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असतं
तर याचं इक्वल टू आलं नसतं, म्हणजे ओपन इंटरव्हल आला असता. पुढचा क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 6. Find the values of x for which fx is equal to x upon x square plus 1 is strictly increasing, strictly decreasing. First of all, differentiating with respect to x, we get f dash x is equal to u upon v चा रूल वापरायचा, x square plus 1 as it is, v into derivative of u म्हणजे derivative of x minus x into derivative of x square plus 1 upon x square plus 1 bracket square, x square plus 1 into x चा derivative 1 minus x into x square चा derivative 2x, 1 चा derivative 0 upon x square plus 1 square. हे येईल x square plus 1 minus 2x square upon x square plus 1 square. मग हे येतं 1 minus x square upon x square plus 1 square. हा झाला f dash x. परत एकदा पहा, fx is equal to x upon x square plus 1. Differentiating with respect to x, we get f dash x v into म्हणजे x square plus 1 into derivative of u म्हणजे x minus x into derivative of x square plus 1. x square plus 1 as it is, x चा derivative 1 minus x as it is, x square चा derivative 2x, 1 चा derivative 0. x square plus 1 तसाच, बरोबर, x into 2x म्हणजे minus 2x square, खालचं तसंच 1 तसाच, x square minus 2x minus x square. वरचे जे फॅक्टर पडतात 1 plus x, 1 minus x upon x square plus 1 square. हा झाला f dash. आता fx is increasing function, strictly increasing, strictly increasing function. Therefore f dash x greater than 0, strictly increasing साठी greater than 0. Therefore 1 plus x, 1 minus x upon x square plus 1 greater than 0. आता हा 0 जरी आला तरी काय प्रॉब्लेम नाहीये, कारण हा ब्रॅकेट नॉन झिरो होणार आहे, प्लस 1 आहे त्याच्यात. ओके, मग कुठली कंडिशन येत नाही. मग हे इकडे मल्टिप्लाय नॉन झिरो आहे, इकडे मल्टिप्लाय घेतलं 1 प्लस एक्स, 1 मायनस एक्स ग्रेटर दॅन 0. मग आता इफ ए बी ग्रेटर दॅन 0, बोथ आर पॉझिटिव्ह और बोथ आर निगेटिव्ह, देअरफॉर 1 प्लस एक्स ग्रेटर दॅन 0, 1 मायनस एक्स ग्रेटर दॅन 0 और 1 प्लस एक्स लेस दॅन 0, 1 minus x less than 0. Therefore, x greater than minus 1 or minus x greater than minus 1. म्हणजेच x greater than minus 1 हे inequality x less than 1 or x less than minus 1
minus x less than minus 1 or x less than minus 1 x greater than 1. निगेटिव्ह ने मल्टिप्लाय केले इनइक्वालिटी चेंज होते. आता पहा इथे -1 to +1 काय होते पहा, ग्रेटर दॅन -1 म्हणजे -1 ची राईट साइड आणि लेस दॅन 1 म्हणजे हे येईल -1 लेस दॅन x लेस दॅन 1. आता इथं पहा -1 लेस दॅन -1 म्हणजे -1 ची लेफ्ट साइड आणि ग्रेटर दॅन 1 म्हणजे राईट साइड विच इज ऍबसर्ड. ज्या वेळेला अपोजिट साइड असतात त्यावेळेला एक ऍबसर्ड येतं आणि एकावर इंटरवल येतो आपल्याला. म्हणजेच पहिली केस आली म्हणजे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग साठी इंटरवल येतो -1 to 1. See again, f(x) वरनं f' काढला, नंतर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन आहे f' ग्रेटर दॅन 0. 1 + x 1 - x अपॉन x² + 1 ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. 1 + x 1 - x ग्रेटर दॅन 0. मग आता ए बी ग्रेटर दॅन 0 दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही निगेटिव्ह म्हणजे 1 + x ग्रेटर दॅन 0 1 - x ग्रेटर दॅन 0 और 1 + x लेस दॅन 0 1 - x लेस दॅन 0. मग याच्यावरनं x ग्रेटर दॅन -1 हा इकडे घेतला, इथं -x ठेवला, हे इकडे घेतलं -x ग्रेटर दॅन -1. हे तसंच आता मायनस चिन्ह काढली तर अपोजिट होईल म्हणजे x लेस दॅन 1. मग आता -1 चा मोठा आणि 1 च्या लहान, -1 पेक्षा मोठा आणि 1 पेक्षा लहान -1 to 1. इथं काय होते पहा, x लेस दॅन 1 + x लेस दॅन 0 म्हणजे x लेस दॅन -1. 1 - x लेस दॅन 0 म्हणजे -x लेस दॅन -1. म्हणजेच x लेस दॅन -1 आणि x ग्रेटर दॅन 1 1 पेक्षा मोठा आणि -1 पेक्षा लहान हे ऍबसर्ड होणार आहे. याच्यात कॉमन इंटरवल येत नाहीये. 1 पेक्षा मोठा आणि -1 पेक्षा मोठा आणि -1 पेक्षा लहान हे ऍबसर्ड होऊन जाईल. मग हा इंटरवल आला. आता स्ट्रिक्टली डिक्रीजिंग साठी काय होते पहा, f(x) इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन, f' लेस दॅन 0 हे लेस दॅन 0 हे लेस दॅन 0. मग आता लेस दॅन 0 साठी काय करायला लागेल आपल्याला, हा पॉझिटिव्ह घेतला हा निगेटिव्ह घेतोय. ओके, हा निगेटिव्ह घेतला हा पॉझिटिव्ह घेतोय अपोजिट साइन. मग x लेस दॅन ग्रेटर दॅन -1 -x लेस दॅन 1. उलट केलं इकडे पहा, x लेस दॅन -1 x लेस दॅन -1 इथे -x ग्रेटर दॅन -1. मग आता उलट झालं, x लेस दॅन, दोन्हीकडे सेम साइन आहे, मोठ्यात मोठा x ग्रेटर दॅन 1 और लहानात लहान x लेस दॅन -1. आता इंटरवल लिहायचा आहे 1 पेक्षा मोठा 1 to इन्फिनिटी ओपन इंटरवल घ्यायचा आहे, स्ट्रिक्टली आहे. और म्हणजे युनियन, इथं -1 पेक्षा लहान म्हणजे -∞ to -1. See again, f(x) is strictly decreasing function, f' less than 0 that means derivative less than 0. हे इकडे डिवाइड आलं, 1 + x 1 - x लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हटल्यावर दोन्ही फॅक्टरची अपोजिट साइन, पहिला पॉझिटिव्ह घेतला दुसरा निगेटिव्ह घेतला म्हणजे 1 + x ग्रेटर दॅन 0 1 - x लेस दॅन 0. किंवा उलट केलं 1 + x लेस दॅन 0 1 - x ग्रेटर दॅन 0. याच्यावरनं x हा इकडे घेतला -1 x ग्रेटर दॅन -1, हा 1 इकडे घेतला -x लेस दॅन -1 x ग्रेटर दॅन -1. आता मायनस चिन्ह काढायचे, दोन्हीकडे मायनस चिन्ह जाईल आणि साइन अपोजिट होईल, x ग्रेटर दॅन 1. दोन्हीकडे सेम साइन आहे, मोठ्यात मोठा मग x ग्रेटर दॅन 1.
एक पेक्षा मोठा म्हणजे 1 to इन्फिनिटी, ऑर x प्लस 1 लेस दॅन 0 म्हणजे x लेस दॅन मायनस 1. हा 1 मायनस एक्स ग्रेटर दॅन 0 मग मायनस एक्स ग्रेटर दॅन मायनस 1. मग x लेस दॅन मायनस 1 मायनस एक्स ग्रेटर दॅन मायनस 1 मग x लेस दॅन 1 येईल. मग लहानात लहान x लेस दॅन मायनस 1 मग मायनस 1 पेक्षा लहान म्हणजे मायनस इन्फिनिटी पासून मायनस 1 पर्यंत, मायनस इन्फिनिटी टू मायनस 1, 1 टू इन्फिनिटी युनियन, ऑर म्हणजे युनियन मायनस इन्फिनिटी टू मायनस 1.